का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती. नमस्कार मंडळी, 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या कॉर्ड प्रोग्रेशन्समध्ये मी यशवंत दिडवाक तुमचं स्वागत करतो मराठी गिटार मास्टर या चॅनलवरती. आज आपण शिकणार आहोत का कळेना हे मुंबई पुणे मुंबईमधलं गाणं. मस्त गाणं आहे. तसं आपलं ठरलंय आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय. याचा तर एकदम इझी आहे, म्हणजे खूपच इझी आहे. मग बघतो कॉर्ड यूज काय, मग स्विचेस आणि मग ॲक्च्युअल गाणं कसं सादर केलं जातं. लेट्स गेट स्टार्टेड. केपो वगैरे काय गरज नाही इथे. स्ट्रमिंग पॅटर्न आहे. आपण युजली काउंट्सला बोलूनच करतो. हे 4x4चं गाणं आहे. 1 and 2 and 3 and 4 and असं करतो आपण. 1 and 2 and 3 and 4 and म्हणजे 1 and 2 and 3 and 4 and. याच्यामध्ये आपण 1 करतोय, त्याचा अँड स्किप करतोय, मग 2 and आणि मग 3 स्किप करतोय आणि 3चा अँड मारतोय आणि 4 अँड. सो हे एक सिक्वेन्समध्ये असं ऐकलं तर 1 स्किप 2 अँड स्किप and 4 and 1 skip 2 and skip and 4 and. हे कॉर्ड पकडून 1 असं ऐकलं तर मस्त वाटतं. मग कॉर्ड यूज काय आहेत? सी मेजर, एफ मेजर, डी मायनर, मध्ये थोडीशी जी. कशा पकडायच्या ते सांगतो. सी मेजरमध्ये टॉप स्ट्रिंग नाहीत वाजवत. A3, D2, G0, B1, E0. F मध्ये E1, A3, D3, G2, B1, E1. सो हा अखंड असा क्लिअर वाजला पाहिजे. मग त्यानंतर डी मायनरला टॉप 2 स्ट्रिंग नाहीत वाजवत ह्या जाडवाल्या. D0, G2, B3, E1. मग त्यानंतर जी कुठल्याही ही पकडू शकता, ही पकडू शकता, ही पकडू शकता. ओके. याच्यामध्ये E3, A2, D0, G0, B0 किंवा B3 ह्याच्यातलं काही घेऊ शकता आणि E3. येस, एवढ्याच आहेत या कॉर्ड. सी, एफ, डी मायनर, सी आणि जी. याचे स्विचेस काय काय करायचे आहेत? सी आणि एफ हा ना आयुष्याला तुम्हाला खूप वापरात येणार आहे, सो हा तर शिकून घ्याच. मग एफ आणि डी मायनर याच्यामध्ये हा मी ए वाला जो फिंगर आहे G2 वाला तो कॉमन ठेवतो आणि मी इफ यू प्ले इट लाईक दिस तर हा इथे येईल, किंवा इफ यू यूज युअर 4th फिंगर तर तो असा येईल इथे. जी काय तुम्ही सवय लावाल ती असा. जर का थर्डने करत असाल तर इनिशियली थोडंसं अवघड वाटतं, एकदा झालं की सोपं वाटतं. ओके. डी मायनर नंतर जीला पण जायचं आपल्याला. ओके. मग जी नंतर तुम्हाला पुन्हा सी ला पण यायचं आहे. हेच आहेत त्याचे स्विचेस. आणि स्ट्रमिंग पॅटर्न झाला, स्विचेस झाला. आता बघूया ॲक्च्युअल गाणं. ॲक्च्युअल गाणं बघण्याआधी तुम्हाला सांगतो की तुमचा वेळ जर का महत्त्वाचा असेल आणि तुम्ही अगदी स्क्रॅचपासून गिटार शिकत असाल, म्हणजे अगदी एक पहिला दुसरा आठवडा असेल तुमचा गिटारसोबतचा, तर दिस इज नॉट दी आयडियल व्हिडिओ, दिस इज नॉट दी परफेक्ट व्हिडिओ टू वॉच. रादर यूट्यूबवरती तुम्ही थांबूच नका. एखाद्या मार्गदर्शकाकडून प्रॉपर मार्गदर्शन घ्या, जिथे तुम्ही काय वाजवताय ते समोरच्याला पण दिसेल आणि मग तो 4 शब्द त्याच्यावरती सांगू शकेल. नाहीतर आपण आपल्याच डबक्यातले राजा होतो आणि मग आपल्याला वाटतं मी सही वाजवतो. एक कम्युनिटी जॉईन करा. गिटारगिरी कम्युनिटीच्या खाली लिंक्स दिल्यात मी. क्विक स्टार्ट गाईड काय किंवा पीसफुल गिटार फॉर्म्युला काय आहे, सिल्वर मेंबरशिप काय आहे, ते सगळं खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, वाचा. आपल्याकडे बरीच मराठी माणसं वाजवतात. अगदी म्हणजे ज्यांच्या मुलाबाळांची लग्न झाली आहेत अशी पण माणसं स्टेजवर जाऊन वाजवत आहेत. काही महिन्यामध्ये, वर्षभरात तर पक्काच येऊन जातं. आणि जर का आता यूट्यूबवरती तुम्ही 4-5 महिने वेस्ट घालवलेत ऑलरेडी, प्लीज नका घालवू पुढे. अजून आयुष्य एकच असतं. आय नो मोठं असतं पण तरी एकच असतं. त्याला जरा वाईजली वापरायचं असतं. ओके.
या एकदम असं सत्संगासारख्या डोस नंतर तुम्ही का कळेना मी असे डोस देतोय हे गाणं ऐका पुढे. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना आल्हाद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मातरीचे, का कळेना. मग अंतरा स्टार्ट होईल आता. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू आभास तू, साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू सत्यात तू, साऱ्यात तू. आणि हेच रिपीट आहे मग पूर्ण गाण्यात. दॅट्स इट. सी यू. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांचा हा एक आगळा वेगळा उपक्रम मी घेऊन आलो, कारण मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.